नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी काही दिवसांपूर्वी एक स्टेटमेंट केलेलं. त्यांनी असं स्टेटमेंट केलं होतं की राज्याची जी संसाधने आहेत ती फक्त राज्याच्या मुलांसाठीच असतील. त्याबरोबरच जोडून ते असं म्हणाले होते की राज्यातल्या ज्या नोकऱ्या आहेत, सरकारी नोकऱ्या, त्या फक्त मध्य प्रदेशच्या मुलांसाठी, चिल्ड्रन ऑफ द स्टेट्स यांच्यासाठीच असणार आहेत. आता ज्या वेळेला अशा प्रकारचं स्टेटमेंट किंवा घोषणा केली जाते तर ते ऑब्व्हियसली कशाला रिलेट होतं? रिझर्वेशनला, राईट. मग आता इथे रिझर्वेशन आलं म्हणजे आपली राज्यघटना आली. मग परीक्षेसाठी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे रिझर्वेशन हा टॉपिक किती महत्त्वाचा असतो. म्हणून आपल्याला आता हे जे स्टेटमेंट आहे ते थोडंसं डिटेलमध्ये याचं पूर्ण बॅकग्राऊंड समजून घ्यायचं आहे. ओके, त्यामुळे थोडंसं लक्ष देऊन बघा. हे लेक्चर खूपच महत्त्वाचं आहे. एक्झाम जवळ आलेले आहेत तर त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं ठरणारच आहे. एकदा बघून घेऊया की आपल्याला लेक्चरमध्ये काय काय बघायचंय. तर मुख्यमंत्र्यांनी नक्की काय ही घोषणा केली, काय हे स्टेटमेंट आहे. आता ना फक्त त्यांनी असं स्टेटमेंट केलंय. अजून यावर जे ऑफिशियल कामकाज आहे ते सुरू होईल, त्यानंतर नोटिफिकेशन येईल, अशा गोष्टी होऊ शकतात. पण हे आत्तापर्यंत फक्त एक वक्तव्य केलं गेलेलं आहे शिवराज सिंग चौहान यांच्याकडून. आणि चिल्ड्रन ऑफ स्टेट म्हणजे नक्की काय? तर इथे ना एक गोष्ट समजून घ्या. बाय बर्थ म्हणजे राज्यामध्ये बर्थ झालेले ते असतात चिल्ड्रन ऑफ स्टेट. त्यांनाच फक्त नोकऱ्या दिल्या जाणार. मग आता हे किती चुकीचं आहे, किती बरोबर आहे ते आपल्याला समजून घ्यायचंय. आणि नंतर रिझर्वेशन जर इथे येते नोकऱ्यांच्या संबंधात तर तिथे येतं ते आपल्या संविधानातलं कलम 16. मग कलम 16 मधल्या तरतुदी काय म्हणतात याला ते आपण समजून घेणार आहोत. ओके, त्याचबरोबर ना काही न्यायालयाचे सुद्धा असे निर्णय आहेत की जे या केसमध्ये आपल्याला ही केस समजून घेण्यासाठी इम्पॉर्टंट ठरू शकतात. त्यावर सुद्धा आपण थोडंसं डिस्कस करणार आहोत. ओके, मग आता या लेक्चरची PDF तुम्हाला आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉबच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. तसंच तुम्ही याचे ऑडिओ लेक्चर सुद्धा डाउनलोड करू शकता. आता अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या लेक्चरला पुढे जाण्याआधी तुमच्यासाठी हा प्रश्न आहे. मी सुरुवातीलाच देते. लेक्चरमधून तुम्हालाच उत्तर शोधायचंय आणि शेवटी कमेंटमध्ये याचं आन्सर द्यायचंय. प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. दोनच आपण इथे विधानं घेतलेली आहेत. कलम 16(3) नुसार राज्य सरकार सरकारी नोकऱ्यांसाठी निवासी असण्याची आवश्यकता बंधनकारक करू शकते. आणि ब विधान आहे, सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये राज्य, धर्म, वंश, जात, लिंग, कुळ, जन्मस्थान आणि निवास या व्यतिरिक्त इतर बाबींमध्ये भेदभाव करू शकते. दोन्हीही सेंटेन्स नीट लक्षात ठेवा. तुम्हाला ऑप्शन्स तर दिलेले, ते पाहिजे तर एकदा बघून घ्या. आता शिवराज सिंग चौहान, इथे तुम्हाला न्यूज दिसतच असेल, त्यांनी असं स्टेटमेंट केलं होतं की MP गव्हर्नमेंट जॉब्स ओनली फॉर चिल्ड्रन ऑफ द स्टेट सेज शिवराज सिंग चौहान. त्यांनी असं वक्तव्य केलेलं की राज्याची संसाधने फक्त राज्यातील मुलांसाठीच आहेत. राज्यात आता सरकारी नोकरी त्यांनाच मिळेल जे राज्याचे मूळ निवासी आहेत. तर इथे थोडी लक्षात ठेवा, हे आत्ता त्यांनी वक्तव्य केलंय. पण या आधी सुद्धा जेव्हा MP मध्ये कमलनाथ सरकार होतं तर त्यावेळेला सुद्धा त्यांनी अशाच प्रकारची एक घोषणा केलेली. ते म्हणजे जे उद्योगधंदे आहेत MP मधले, त्या उद्योगधंद्यांमध्ये 70% नोकऱ्या या राज्यातल्या तरुणांसाठी आरक्षित ठेवल्या जातील. म्हणजेच इथे काय, तुम्ही भरपूर वेळा एक शब्द आपल्याकडे ऐकत असाल, भूमिपुत्र. भूमिपुत्रांना नोकऱ्या द्या. तर तुम्ही इथे म्हणू शकता हे जे भूमिपुत्रांसाठीच, तरुणांसाठीच या 70% नोकऱ्या आरक्षित ठेवल्या जाव्यात. या आधी सुद्धा अशी घोषणा करण्यात आलेली आहे. पण आता या घोषणेमुळे काय होतंय, ही घोषणा संविधानिक आहे का? तर नाही. असा निर्णय जर घेतला गेला पुढे तर तो संविधानातल्या तरतुदींशी विसंगत असेल. सगळ्याच नोकऱ्या ज्यांनी तिथे जन्म दिलाय किंवा त्या राज्याचे रहिवासी आहेत, मूळ रहिवासी आहेत, ओके, तर त्यांनाच दिल्या जाव्या. तर संविधानाचं इथे उल्लंघन करतं. त्या रिलेटेड जे कलम आहे, कलम 16, ते आपण पुढे बघणारच आहोत. आणि जन्मस्थळाला घेऊन मग इथे मूलभूत अधिकारांचं उल्लंघन केलं जाणार आहे. कारण की आपलं कलम 16 म्हणतं की जन्मस्थानाला घेऊन कोणतीही सरकारी नोकरी नाकारली जाणार नाही एखाद्या व्यक्तीला. ओके, म्हणजेच इथे काय होतंय तर जे मूलभूत अधिकार आहे त्याचं इथे उल्लंघन होतंय. पण ना पुढे जाण्याआधी आपण वेगवेगळ्या न्यायालयाचे, सर्वोच्च न्यायालय, वेगवेगळे जे हायकोर्ट्स आहेत ना, त्यांनी मूळ रहिवासी किंवा जन्मस्थळ याबद्दल आत्तापर्यंत कसे वक्तव्य केलेत. तर 1955 पासून अशा बऱ्याचशा केसेस आत्तापर्यंत आलेल्या आहेत. इनफॅक्ट 2019 मध्ये
लास्ट इयर सुद्धा अशीच एक उत्तर प्रदेशचीच केस होती. तर सर्वोच्च न्यायालयाने आधी तर सांगितलेलं आहे की ज्या शैक्षणिक आपल्या संस्था असतात ना, त्या संस्थांमध्ये जर मूळ रहिवाशांना आरक्षण दिलं, तुम्हाला माहितीच असेल की आपल्याकडे ज्या शैक्षणिक एज्युकेशनल सिस्टम्स असतात तर त्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला असं येतं, ते म्हणजे जे डोमिसाईल असतं, तुमच्याकडे असणारच आहे सगळ्यांकडे डोमिसाईलचं डॉक्युमेंट्स की तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहता, राईट, ते पण आपण पुढे बघणारच आहोत. तर जर अशा प्रकारे आरक्षण दिलं गेलं फक्त शैक्षणिक संस्थांमध्ये तर ते असंवैधानिक नाहीये, म्हणजे संविधानातल्या कोणत्याही तरतुदीशी ते विसंगत राहत नाही, कारण की तशी तरतूद संविधानामध्ये नाहीये शैक्षणिक संस्थांच्या बाबतीत. पण जर सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये अशा प्रकारचा निर्णय घेतला गेला ना की सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये फक्त मूळ रहिवाशांनाच आरक्षण देण्यात आलं पाहिजे, तर त्यामुळे संविधानाच्या तरतुदीचं उल्लंघन असणार आहे. आता इथे फक्त लक्षात ठेवायचंय, आपण फक्त सार्वजनिक नोकऱ्यांबद्दल बोलतोय, इतर ज्या नोकऱ्या असतात प्रायव्हेट सेक्टरमधल्या ते जॉब्स नाहीत, तर फक्त जे आपले सरकारी नोकऱ्या असतात त्यांसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यातूनच ना मग अलाहाबाद हायकोर्टने 2019 मध्येच एक उत्तर प्रदेशाची अधिसूचना आलेली, त्या अधिसूचनेला रद्द करून टाकलेलं. आता ही अधिसूचना काय होती माहितीये का, तर ज्या उत्तर प्रदेशच्या मूळ रहिवासी महिला होत्या ना, स्त्रियांसाठी म्हणजे एक पोस्ट निघालेली समजा, तर त्या पोस्टसाठी फक्त ज्या महिला आहेत त्या उत्तर प्रदेशच्याच रहिवासी असल्या पाहिजेत, तरच त्यांना ती जागा दिली जाणार आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारची हे जे नोटिफिकेशन होती ती नोटिफिकेशनच अलाहाबाद हायकोर्टने रद्द करून टाकलेली. म्हणजे बघा अजून सुद्धा अशा प्रकारच्या नोटिफिकेशन्स येतात. आणि मग त्यातच आपल्या सर्वोच्च न्यायालयाने ना दोन गोष्टींमध्ये फरक सांगितलेला आहे. आता हा फरक आहे ना, आपण जेव्हा कलम 16(3) करू तेव्हा तुम्हाला समजेल. डोमेसाईल स्टेटस आणि जन्मस्थळ या दोघांमध्ये फरक आहे. डोमेसाईल जे आहे ना ते वेळेनुसार त्यामध्ये बदल होत राहतो. डोमेसाईल म्हणजेच काय, आपण म्हणू शकतो रहिवासी, मूळ रहिवासी, एखाद्या ठिकाणचे आपण निवासी आहोत, मग तिथे किती वर्ष राहतोय, काय राहतोय, हे प्रत्येक वेळेला वेळेनुसार ते बदल होत राहतो. पण जन्मस्थान यामध्ये चेंज होतो का, आपण एकदा ज्या ठिकाणी जन्म घेतो तिथेच जन्म घेतलेला असतो ना, त्यामध्ये परत बदल होणार आहे नाही. तर ही अशी परिस्थिती आहे ना की जन्मस्थान की जिच्या आधारावर पुढे जाऊन मूळ रहिवासाचा दर्जा आपल्याला मिळू शकतो. म्हणजेच इथे मूळ रहिवासी आणि जन्मस्थान या दोघांमध्ये फरक आहे की नाही. आणि त्यातूनच ना 2002 मध्ये राजस्थानमध्ये सुद्धा अशी एक केस आलेली, म्हणजे एज्युकेशनल सिस्टम होती, त्यामध्ये शिक्षकांच्या जागा निघाल्या होत्या आणि त्या शिक्षकांच्या जागांसाठी असं आरक्षण होतं की फक्त त्या स्पेसिफिक जिल्ह्यातूनच त्या शिक्षकांची निवड करण्यात आलेली त्या सिस्टमवर, त्या इन्स्टिट्यूशनवर. आणि म्हणूनच त्या ज्या जागा आहेत ना जिथे निवड झालेली, ती या जागाच रद्द करण्यात आलेल्या किंवा ज्यांची निवड झालेली त्यांना त्या जागांवरून काढून टाकण्यात आलेलं उच्च न्यायालयाकडून. ओके, मग आता कलम 16 इथे काय म्हणतंय, कशा प्रकारे कलम 16चं इथे उल्लंघन होणार आहे जर अशा प्रकारचं रिझर्वेशन जन्मस्थळावर किंवा डोमेसाईलवर घेतलं तर. कलम 16 एक आपल्याला काय म्हणतं की राज्य संस्थेच्या नियंत्रणाखालील कोणत्याही पदावरील रोजगार किंवा नेमणुकी संबंधी बाबींमध्ये सर्व नागरिकांना समान संधी असेल. आता हे कलम 16 जे आहे ते तुम्हाला माहितीच असेल, समानतेच्या हक्कामध्ये येतं. समानतेचा हक्क आपल्याला कुठून कुठपर्यंत आहे, कलम 14 ते कलम 18 पर्यंत, राईट. मग त्यातलंच आहे कलम 16 समानतेच्या हक्कामध्ये. ते सांगतं की जे आपलं सरकार आहे, राज्य आहे, तर ज्या सरकारी नोकऱ्या असणार आहेत त्यावर नेमणुका होण्यासाठी कोणत्याही बाबींसाठी त्याच्या नेमणुका संबंधी सगळ्या नागरिकांना समान हक्क, समान संधी मिळणार आहे. तिथेच कलम 16(2) असं म्हणतं की कोणताही नागरिक केवळ धर्म, वंश, जात, लिंग, कुळ, जन्मस्थान आणि निवास, आता हे जे सगळे क्रायटेरिया आहेत ना ते तुम्हाला लक्षात ठेवायचेच आहेत, कारण की इथे हा शब्द वापरलेला आहे केवळ. ओके, यापैकी कोणत्याही कारणांवरून सरकारी रोजगार किंवा पदासाठी ती व्यक्ती अपात्र नसणार आहे आणि त्यांच्यातील भेदभाव सुद्धा, त्यांच्याबाबत भेदभाव सुद्धा केला जाणार नाही. आता इथे केवळ या शब्दावर मी एवढा भर का दिलाय, कारण की फक्त या रिझन्समुळेच त्यांना जे सरकारी पद आहे ते नाकारलं जाऊ शकत नाही, सगळ्यांना समान संधी मिळणार आहे. पण बाकीचे क्रायटेरिया इथे सरकारी नोकऱ्यांसाठी ठेवले जाऊ शकतात. जसं क्रायटेरिया काय आहे, एज्युकेशन क्रायटेरिया आहे की नाही.
जसं तुम्हाला माहिती आहे कट ऑफ हे क्रायटेरिया असतं, पण हे जे सगळे एज्युकेशन जर आहे तर हा क्रायटेरिया इथे बसतो का या तरतुदींमध्ये किंवा या बाबींमध्ये नाही बसते. म्हणून इथे लक्षात ठेवायचं फक्त धर्म, वंश, जात, लिंग, कुळ, जन्मस्थान आणि निवास यापैकी कोणत्याही कारणांवरून जे रोजगार आहे सरकारी रोजगार ते त्यामध्ये अपात्रते असणार नाहीत. ओके, मग आता ना कलम 16(1) कलम 16(2) आपण बघितलेलं आहे की सगळ्यांना समान संधी मिळाली पाहिजे, पण त्यातच ना काही लूप होल्स सुद्धा आपल्या संविधानामध्ये दिलेले आहेत. मूलभूत हक्कांना बऱ्याच अशा गोष्टी आहेत की एकीकडे मूलभूत हक्क तर आपल्याला दिलेले आहेत, पण त्याबरोबरच ना दुसरीकडे त्याचे बरेचसे अपवाद सुद्धा आहेत. जसं कलम 15 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान यावरून कोणाही व्यक्तीमध्ये भेदभाव केला जाणार नाही. पण तिथेच मग कलम 15(3) असं म्हणतं की ज्या राज्यसंस्था आहेत त्या महिला आणि बालकांसाठी काही विशेष तरतुदी करू शकतात. म्हणजेच काय झाला, हा अपवाद झाला ना कलम 3. त्यानुसारच कलम 16(3) असं सांगतं की संसद कायद्याने एखाद्या राज्यातील, हे सेंटेन्स थोडंसं नीट वाचा, ही तरतूद खूप महत्त्वाची आहे. संसद एखाद्या कायद्याने राज्यातील किंवा केंद्रशासित प्रदेशातील काही सरकारी नोकऱ्यांसाठी त्या राज्यातील किंवा केंद्रशासित प्रदेशातील निवासी असण्याची आवश्यकता बंधनकारक करू शकते. ओके, म्हणजेच काय इथे सांगितलंय, निवासी असण्याची आवश्यकता, म्हणजेच इथे काय असलं पाहिजे, डोमेसाईल असण्याची आवश्यकता बंधनकारक करू शकते. पण हे कोण करणारे, संसद करणारे. त्या स्पेसिफिक राज्याचं राज्य सरकार अशा प्रकारची कोणतीच तरतूद करू शकत नाही किंवा अशा प्रकारचा कोणताच कायदा करू शकत नाही. हे कोण करणार आहे, तर संसद करणारे. आणि ते पण इथे काय सांगितलंय, निवासी असण्याची आवश्यकता. जन्मस्थानावरून म्हणजे प्लेस ऑफ बर्थ वरून इथे डिसाइड केलं जाणार नाहीये की या व्यक्तीने इथे जन्म घेतला नाहीये, या राज्यामध्ये जन्म घेतला नाहीये म्हणून त्याला नोकरी नाकारली गेली, असं नाहीये. हा अपवाद पण दोन गोष्टी आपल्याला समजवतं. जरी अपवाद असेल तर अशा प्रकारची तरतूद संसदच करू शकतं आणि ते फक्त जर निवासी व्यक्तींसाठी, जन्मस्थानावरून नाही. ओके, तर इथे तुम्हाला मी सुरुवातीलाच जन्मस्थान आणि त्याचबरोबर निवासी काय असतं या दोघांमधला फरक सांगितलेलाच आहे. ओके, मग आता इथे हा अपवाद तर आपल्याला दिलेला आहे, पण ना जर अशा प्रकारचं जेव्हा कोणतीही तरतूद जर केली जाईल एखाद्या राज्यासाठी किंवा एखाद्या केंद्रशासित प्रदेशासाठी की ती व्यक्ती त्या राज्याचे निवासी असला पाहिजे, ठीक आहे, निवासीवरून तर बऱ्याचशा तरतुदी संसदेने केलेल्या आहेत. पण जर आपण जन्मस्थानावरून घेतलं तर मग तिथे एक मोठं आर्ग्युमेंट निघतं याच्या विरोधात, ते म्हणजे त्यामुळे आपल्या देशाच्या अखंडतेला तिथे धोका निर्माण होऊ शकतो. ओके, जसं काय, मग तिथे जे आपण म्हणू शकतो स्वतःच्या प्रदेशापुरतच विचार करणं, राईट, रिजनलिझम म्हणतो ना आपण, रिजनलिझम, तर अशा भावनेला एक वाढ मिळू शकते या गोष्टींमुळे. आणि ना काही काही राज्यांमध्ये लोकसंख्या आवाक्यात आणण्यासाठी किंवा मोठमोठी शहर आहेत, आता स्पेसिफिकली आपण ना महाराष्ट्राचंच एक्झाम्पल घेऊया. महाराष्ट्रासारख्या किंवा बंगालसारख्या, पश्चिम बंगालसारख्या अशा राज्यांमध्ये जे बॅकवर्ड राज्य आहेत, जिथे नोकऱ्यांची संधी लोकांना कमी मिळते, तर तिथून लोकांचं बरंचसं स्थलांतर होतं की नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये तर तुम्हाला माहितीच असेल की नॉर्थकडून किती लोकांचं स्थलांतर महाराष्ट्रामध्ये होतं. त्यामुळे इथे नोकऱ्यांची संधी आपल्या राज्यातल्या तरुणांसाठी खूप कमी मिळतात. त्यानंतर लोकसंख्या जी आहे त्याच्यामध्ये अफाट वाढ होते आणि म्हणूनच अशा प्रकारच्या काही ज्या गोष्टी आहेत ना त्या केल्या जातात की लोकसंख्या आवाक्यात यावी म्हणून, इकडच्या रहिवाशांना नोकऱ्या मिळाव्या म्हणून. आणि याच गोष्टी घेऊन म्हणजेच या काही राज्यामध्ये अशा अटी सुद्धा टाकण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र तर आहेच टॉपवर. महाराष्ट्राने जर सरकारी नोकरी आहे तर तिथे 15 वर्षांचं वास्तव्य आणि मराठी भाषा, जर सरकारी नोकरी पाहिजे असेल तर मराठी भाषा ही लिहिता वाचता आली पाहिजे, ही क्रायटेरिया ठेवलेलं आहे ना. आता हे जे सगळे आहेत ना ते आपल्या कायद्यातले लूप होल्स वापरून प्रत्येक राज्य सरकारने अशा छोट्या छोट्या क्रायटेरिया ठेवलेल्या आहेत. ओके, त्यानंतर जम्मू काश्मीरचं पण आहे की तिकडचा तो मूळ रहिवासी असला पाहिजे. पश्चिम बंगालने त्यांच्या कार्यालयीन भाषा ही बंगाली भाषा ठेवली आहे, त्यामुळे त्या व्यक्तीला लिहिता वाचता बोलता आलं पाहिजे बंगाली भाषा.
असा क्रायटेरिया ठेवला आहे. जसं आपल्याकडे मराठी भाषा आहे तसं पश्चिम बंगालमध्ये त्यांनी बंगाली भाषा अशी क्रायटेरिया ठेवली आहे. आणि कर्नाटकमध्ये रिसेंटलीच काही जसं जर सरकारी नोकऱ्यांमध्ये किंवा इनफॅक्ट प्रायव्हेट नोकऱ्यांमध्ये सुद्धा ज्या प्रायव्हेट फॅक्टरी जॉब्स आहेत ना, तर तिथे कन्नडी लोकांना म्हणजे जे कन्नडी नागरिक असतील त्यांना आधी प्रायोरिटी देण्यात आली पाहिजे अशी त्यांनी अट ठेवलेली आहे. तर असे काही राज्य आहेत की ज्यांनी ऑलरेडी अशा अटी ठेवलेल्या आहेत. ओके, त्यासाठी एक्झॅक्ट असे काही कायदे केलेले आहेत असं आपण म्हणू शकत नाही. हे सगळा जो तुम्ही म्हणू शकता जे लूप होल्स आहेत ना आपल्या कायद्याचे, त्याचा उपयोग करून या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. जसं भाषेची अट ठेवणे, वास्तव्याची अट ठेवणे, हे सगळे काय आहेत, लूप होल्सचा वापर करून करण्यात आलेल्या गोष्टी आहेत. ओके, मग आता हे स्टेटमेंट जेव्हा शिवराज सिंग चौहान यांनी केले तर आपलं जे राजकीय वर्तुळ आहे त्यामध्ये खूपच डिबेट सुरू तर झालेलेच आहेत वेगवेगळ्या नेत्यांकडून. तुमचं नक्की या वक्तव्याबद्दल काय मत आहे ना ते मला कमेंटमध्ये सांगा. आत्ता आपण लेक्चरमध्ये इथेच थांबूया, पण तुम्हाला जाता जाता या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे जे मी तुम्हाला विचारलेलं आहे. उत्तर आपल्या लेक्चरमध्येच आहे. जर लेक्चर तुम्ही नीट बघितला असाल तर नक्की या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येणारच आहे. ओके, मग आत्ता लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. फक्त जाता जाता एकदा सांगेल की आपलं विजन स्टडीजचं ॲप प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे. तुमच्या सेल्फ स्टडीजसाठी नक्की हे ॲप डाउनलोड करा, त्यातून अभ्यास करत जा. आणि त्याचबरोबर महत्त्वाची अपडेट आहे तुमच्यासाठी, ते म्हणजे संयुक्त गट ब आणि जे आपल्या क्वेश्चन आन्सरचे जे बॅचेस आहेत त्यांचे ॲडमिशन 24 तारखेला 24 ऑगस्टला बंद होणार आहेत. पण त्याचबरोबर 24 ऑगस्टलाच आपले राज्यसेवा 2021च्या बॅचेसचे ॲडमिशनसुद्धा सुरू होणार आहेत आणि त्याचे सगळे लेक्चर्स आहेत ते 1 सप्टेंबरपासून सुरू होतील. तर डेट लक्षात ठेवा, डेटला नक्कीच ॲडमिशन घ्या. पाहिजे तर तुमच्या रिमाइंडरमध्ये तुम्ही लावू शकता. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू.